आताच माझी आंघोळ झाली आहे आणि श्रेयांचा आहे आज वाढदिवस आणि आजच आली नेमकी एकादश. तर आजची म्हणजे आम्ही खूप कन्फ्यूज आहे, नेमकी उद्याची एकादश आहे का आजची एकादश आहे. पण आम्ही आज पण साबुदाणाच करणार आहे, म्हणजे एकादश धरणारच आहे आम्ही पण. आणि जे कोणी संध्याकाळी पाहुणे येणार आहे त्यांना पण उपवासाचंच खाऊ घालणार आहे, कारण पातक करायचं नाही आहे. थांब. तर मग म्हटलं साबुदाणा वडा किंवा मग साबुदाणा असं काहीतरी जे काही आता बनाल ते संध्याकाळी तुम्हाला समजेलच. तर पूर्ण बघा व्हिडिओ, कसं झालं श्रेयांचा वाढदिवस साजरी म्हणून, आणि कसा वाटला कसं नाही कमेंट करून सांगा. तर आता आहे ना मला घरातले कामं आवरून घ्यायचे सगळ्यात आधी आज, कारण संध्याकाळी पाहुणे येतील तर मग थोडंसं आवरून घेते नीटनेटकं, आणि घरातला अजून पसारा पण भरपूर आहे तर तो सगळं आवरायला घेते आता. हॅपी बर्थडे मी म्हणते, तू काय म्हणशील आता? हां उभा राहा. थँक्यू. तर आज आहे श्रेयांचा बर्थडे. हॅपी बर्थडे. हात दे, हँडशेक कर. तो तर अजून त्याची आंघोळ पण नाही झाली. अरे 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 अरे. श्रेयांची इथं आंघोळ झाली आहे आणि त्यांनी मस्त नवे कपडे घातले. छान आहे का रे? नवे म्हणजे हे घरी वापरायला आणले त्याला, तर त्याला आज दिले हे घालून. संध्याकाळी जे नवीन आणलेले ते घालू. बस खाली. हा पण आजची आज धरायला लावली ना, मांडी घाल ना. महाराजांनी बड्डे आहे ना, तर तो काही जास्त मोठा नाही, 50-60 लोकांमध्ये ठेवलेला आहे फक्त. तर घरचे जे सगळे, जास्त काही पाहुणे बोलवायचे नाही, कारण पावसाचे दिवस आहे आणि लांबचे पाहुणे यांना जमत पण नाही यायला, आणि संध्याकाळचा शिवाय त्याच्यामुळं मग जास्त काही मोठा नाही, 50-60 लोकांमध्ये ठेवलं आहे म्हटलं. आणि असं साधा सिंपल करणार आहे, जास्त काही फॅन्सी नाही, कारण आत्ता लगेच त्याचा झाला का पुढच्या 10-15 दिवसात खुशीचा येतो, तिच्या 1-2 दिवस अगोदरच माझा येतो. त्याच्यामुळे मग खूप बड्डे होऊन जात आहे. त्याच्यामुळे मग जास्त काही मोठे नाही करायचे, आपापले घरचेच फक्त बोलवायचे आणि त्यांच्यातच सेलिब्रेशन करायचं आहे. तर तसं तुम्हाला उद्या व्हिडिओ बघायला भेटेलच. तर पूर्ण व्हिडिओ बघा, कसा वाटतो कसा नाही नक्की कमेंट करून सांगत जा मला. आणि चॅनलवर जर कोणी पहिल्यांदा आलं आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर आज आहे माझ्या मुलाचा बड्डे. तर आज आहे ना आहे पुत्रदा एकादशी, आणि म्हणजे 2 एकादशी, एक 23 तारखेला एक 24 तारखेला. तर झालं असं की आम्ही काल सगळी शॉपिंग करून आलो, म्हणजे जो स्वयंपाक करायचा होता त्याचा सगळा किराणा पण आणला. पण आज अचानक म्हणजे आम्हाला असं होतं की सोमवारी एकादश आहे आणि श्रेयांचा बड्डे आहे रविवारी, तर म्हणून आम्ही शनिवारीच सगळी शॉपिंग करून आलो. तर आत्ता म्हणजे आज सकाळी आम्ही असं म्हणजे महाराजांना विचारलं की नेमकी एकादश कधी, कारण की जर समजा आजच एकादशी असेल तर म्हणजे आज आहे पुत्रदा एकादशी आणि उद्या आहे पुत्रदा भागवत एकादशी, म्हणजे उद्या सोमवारी एकादश संपून जाते. तर मग आम्ही आमच्या गावचे एक महाराज आहे म्हणजे पंडित आहे ते, त्यांना विचारलं तर ते बोलले की रविवारची जी एकादश ती धरायची आपण. आणि आमच्या गावचे पण जे महाराज आहे पगार महाराज, त्यांना विचारलं तर ते पण तेच बोलले की धरा रविवारचीच, आणि मग स्वयंपाकाला साबुदाणा वगैरे करा उपवासाचा. आता जर पाहुणे येत आहे तर मग आता असं ठरवलं. मग मी आता ऐन वेळेवर 150 साबुदाणा भिजत घातला आहे. आता साबुदाणा किंवा मग साबुदाणा वडा किंवा साबुदाणा असं काहीतरी राहील, आणि काय राहील ते आता तुम्हाला संध्याकाळीपर्यंत सगळं समजलंच. तर आता साबुदाणा भिजत घातला आहे आणि बघू संध्याकाळी आता साबुदाणा वडा बनतो साबुदाणा बनतो ते. तर मेनूमध्ये आता म्हणजे मला तरी असं वाटतंय साबुदाणाच करणार आहे मी, कारण वडे म्हटले खूप टाईम होईल आणि एवढा टाईम मला राहणार नाही, कारण मला सगळे पाहुणे यायच्या अगोदर रेडी राहायचं आहे, म्हणजे नंतर जास्त धावपळ नको व्हायला. तर साबुदाणा आमटी आणि मिरच्या तळणार आहे, कारण आमच्या इकडे जर म्हटलं तर मिरच्या हे लागताच, कारण सगळे शेतकरी वर्ग आहे आणि त्यांना झणझणीतच लागतं खायला. तर मिरच्या तळत आणि थोडेसे पेढे केळी असं राहील आणि केक राहील. तर असं राहील मेन्यू. तर आता सगळ्यांनी मी अगोदर थोडंसं घर व्यवस्थित करते, म्हणजे आटोपलंच सगळं घर आवरलं आहे, पण थोडंसं पुसून थोडंसं आता कोणी येणार म्हटल्यावर, संध्याकाळी पाहुणे येणार म्हटल्यावर जे काही भांडे लागतील ते काढून ठेवते वर, आणि असे बेसिक तयारी करते. काय करून काय नाही, माझं आहे ना इतकं डोकं दुखू राहिलं असं. तर सगळ्यात आधी डोक्याची गोळी खाते आणि त्याच्यानंतर बाकीचं काम आवरते मी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण खूप डोक्याला ताण घेऊन मी व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा. कमेंट. तर आत्ता झाली बड्डेची डेकोरेशनची तयारी चालू झाली आहे. तर आता एक सगळं जेवढं डेकोरेशन करायचं आहे सगळं डेकोरेशन करून घेतो आम्ही आता.
आणि इथे आहे ना मी सगळे म्हणजे जे मसाले भाताला जे जे साहित्य लागतं ना तर ते सगळं चिरून ठेवलं होतं. कांदा, बटाटा, काकडी म्हणजे जे जे सगळं भाजीपाला लागतो किंवा म्हणजे काही लागतं ते सगळं चिरून ठेवलं होतं. आणि इथं दीदी आली होती तर तिला म्हटलं स्वयंपाक राहू दे, पहिले तू पेरू खाऊन घे नंतर स्वयंपाक करू. तर म्हटलं काही नाही, ती कारण दुसऱ्या कार्यक्रमावरूनच आली होती, तिच्या ननंदबाईंची इथं कार्यक्रम होता तर तो कार्यक्रम आटपूनच ती इकडं आली होती स्वयंपाकाला. तर पहिले सगळ्यात अगोदर आहे ना म्हटलं मसाले भात करून घेऊ आणि मग नंतर जी राजस्थानी कढी आहे सॉरी गुजराती कढी आहे तर ती करणार आहोत, म्हणजे ती गरम गरम राहील. तर इथे ना आता मी कढीसाठी ना म्हणजे जी सफेद कढी करायची होती ना त्याच्यासाठी सगळं आलं लसूण आणि ते दळून घेत होते. तर दही ना घरचं होतं ना, लहान नणंदबाईंनी आणलं होता डबा फुल भरून. तर मग ते खूप घट्ट होतं तर थोडं मिक्सरला फिरवून घेऊ म्हटलं, कारण ते मग नंतर कढीमध्ये गठोड्या तयार होऊन जातात त्याच्या. तर त्याच्यासाठीच मी इथं मिक्सरमधून फिरवून घेत होते. आणि स्वयंपाकामध्ये जर तुम्ही म्हणाल तर आता तुम्ही अगोदर म्हणशाल की नाही तर स्टार्टिंगला साबुदाणा ते सांगितलं होतं, पण नंतर असं म्हणजे आम्ही जे इकडं जे महाराज लोक आहे तर त्यांनाच विचारलं नेमकी कोणती एकादश धरायची तर ते सांगा तुम्ही. तर ते बोलले की सोमवारची जी एकादश आहे तीच धरायचा निर्णय झाला आहे सगळीकडं, कारण की बरेचसे जणांना प्रश्न पडला होता की नेमकी कोणती एकादश जी आहे ती धरायची म्हणून. पण नंतर कळलं की जी सोमवारची एकादश आहे तीच धरायची म्हणून. मग आता नंतर जो अगोदर मी 150 शब्दाने भिजत घातला होता तर मग तो काय करायचं म्हटलं तर मग मी जेवढे पाहुणे आले होते ना सगळ्यांना ज्यांना ज्यांना उपवास होता सगळ्यांना बांधून दिला. प्रत्येकाच्या कुटुंबानुसार कोणाकडे किती अशा याने सगळ्यांना वाटून दिला. आणि फायनली जो मसाले भात आणि राजस्थानी कढी सॉरी गुजराती राजस्थानीची ती सारखी माझ्या तोंडात, तर जी गुजराती कढी तर तोच मेनू ठरला. आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर इथं 50 लोक म्हणता 100-150च्या म्हणजे आसपास लोक जमा झाले होते सगळे पाहुणे. कारण एकेकाला फोन केला, त्यानंतर गावातलं मिस्टरांचे मित्र वगैरे भरपूर होते. तर मग तरी बरेचसे जे लोक आहेत त्यांना बोलवता आलं नाही आम्हाला, कारण की बजेट म्हटलं नको उगाच फक्त बोलून घ्यायचे आणि जर समजा पुरलं नाही तर काय करायचं. त्याच्यामुळे बरेचसे लोकांना आम्ही बोलवलं नाही. आता खुशीचा जो वाढदिवस आहे तो 5वा थोडासा आम्हाला मोठाच करायचा आहे. तर म्हटलं राहिलेले जे आहे ते आपण खुशीच्या वाढदिवसाला बोलून घेऊ. तर अशा एकदम साधा सिंपल पद्धतीने स्त्रियांचा वाढदिवस केला आम्ही. आणि काही मी इथं शो ऑफ करण्यासाठी काही दाखवत नाही खरं सांगायचं ठरलं तर, पण एक आठवण म्हणून मला यूट्यूबवर व्हिडिओ टाकून ठेवायचा आहे हा. कारण नंतर जेव्हा 3-4 वर्षांनी मला भविष्यात मी जर पाहील हा व्हिडिओ तेव्हा खूप छान आठवणी असतील. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आणि जसा झाला तसा मी यूट्यूबवर टाकलेला आहे. कारण की स्त्रियांचा जो 2-3 वर्ष अगोदरचा जो व्हिडिओ टाकलेला आहे मी तो मी कधी अजूनही बघते. खूप साऱ्या आठवणी असतात तर त्याच्यामुळं बघायला पण नंतर आपल्याला भेटतं. आणि भलेही याला कोणी लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, हा व्हिडिओ फक्त मी माझ्यासाठी यूट्यूबवर टाकून ठेवते जेणेकरून मला भविष्यात बघायला भेटेल. तर इथं बोलता दही आलं लसूण सगळं मी इथं दळून ठेवलं आहे. दही मिक्सरला फिरून घेतलं, आल्याची पेस्ट करून ठेवली, लसूण म्हणजे दळून ठेवलं ना. आता इथं कढीसाठी बेसन मी फिरवते म्हणजे मिक्स करून घेते.
सगळं साहित्य जे आहे ते मी एक एक गोळा करून दिलं तिला. तिला म्हटलं बाई तूच स्वयंपाक कर, कारण की म्हणजे आमच्या याच्यामध्ये ती बऱ्यापैकी सुगरण आहे आणि ते अशी स्वयंपाकाची कामं पण करते, ती ट्रेंडर घेते, त्याच्यामुळं मग तिला स्वयंपाकाचं सोपून दिलं मी. मसाले भात झालाय. आता आहे ना कढी करायची, सफेद कढी. आणि आचारी बाई हे आहे, तर इथं मी दही बाई सगळं दळून ठेवलंय, लसूण दळून देते तिला. आणि आता कढीची सुरुवात करायची आहे. सफेद कढी करा ना मग सफेद असेल आंबट जाईल बस एक नाही दोन सांग. दोन सांगा. दोन आले कारण की एका याच्यात 25 काय आता आहे ना इथं ढवळे म्हणजे सफेद कढीला पण फोडणी दिली आहे. हा, आणि आता एक 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 पाहुणे यायला सुरुवात झाली. आता मेन पाहुणा बी आला. पुरी कुणी त्याला काय गे आरो मगेश पाहिलं तर चालू आता लय दिवसातून भेटला दादा. काहीतरी चालू होते. आला तो बिट्टू दादा. ए त्या लोक आज चाकून मला दाखव, चाकून मला दाखव कसं हसलं तिकडे तिकडे दादा बघित बरेच फोट पडला पिझ्झा काढ हास थोडा इकडे बघ दादा का नीट हास व्यवस्थित नीट हास. अगं तसंच उलट त्याची स्टाईल आहे आजकाल. ए काय गे किती घेऊन आलं. खरं नाही रे. परत ना कोणी बोललं पाहिजे. मी काय आणलं तुला कुरकुरे कारकुरे कॅडबरी काय याच्यात काय नाही. ए त्याला वाढू द्या ना इकडे. हा ना लोक कधी गिफ्ट नाही आणले असं. तुझ्या वावरात चालेल चालेल ओके ओके. हिसकून घेत होती मागून प्रेमाने खेळत होतो पोराला खेळत होती. खरं नाही द्यावा. टाकला इंस्टाला पाय इंस्टाला नाही युट्यूबला जाईल. या बाय पोराचं रूप मिळलं तुम्हाला घ्यायचं असं तर रूप मिळलं नाही जायचं. आणि या बाई मोठा कलांजली आहे माहिती. एकच मिनिट बघा कोणती कढी इकडे बाय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. राधे राधे.